उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित कर राज्यभरात समान करण्याची तरतूद केली आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिक तसेच उद्योग आणि व्यापार क्षेत्राला दिलासा मिळणार आहे। नवी मुंबई, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील नागरिक आणि प्रवाशांना पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आता सवलत मिळणार आहे। कारण राज्य सरकारच्या निर्णयामुळे या तिन्ही जिल्ह्यांच्या क्षेत्रात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होणार आहेत। ग्राहकांना पेट्रोलमध्ये प्रति लिटर 65 पैसे तर डिझेलमध्ये प्रति लिटर 2.7 पैसे कमी होणार आहे। राज्यात लेक लाडकी योजनेसह महिलांना आर्थिकदृष्ट्या मदत करण्यात येत असून नव्या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू होत असून बजेटमध्ये महिलांसाठी विविध योजना सुरू होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 60 वर्षातील महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत। सौर ऊर्जा प्रकल्प राबवल्यास वीज पुरवठा मोफत, शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा व्हावा यासाठी कृषी वाहिन्यांचे विलगीकरण आणि सौर ऊर्जाकरण करण्याचा 15,000 कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेण्यात आलाय। शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध व्हावी यासाठी मागेल त्याला सौर ऊर्जा पंप या योजनेसाठी 8,50,000 शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप देण्याचं अजित पवार यांनी जाहीर केलं। महायुतीच्या अर्थसंकल्पात धाडसी निर्णय घेण्यात आलाय। तृतीयपंथी आता राज्य सरकारच्या नोकरीत येणे सुलभ होणार आहे। भरती प्रक्रियेमध्ये तसेच सर्व शासकीय योजनांमध्ये स्त्री पुरुषांसोबतच तृतीयपंथी हा लिंग पर्याय उपलब्ध असणार आहे। तृतीयपंथी राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घेणे यामुळे सुलभ होणार आहे। संत श्री तुकाराम महाराजांचं नाव घेत अजित पवारांनी अर्थसंकल्पाची सुरुवात केली। मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली। तसेच वारीसाठी पंढरीकडे प्रस्थान करणाऱ्या नोंदणीकृत दिंड्यांना प्रतिदिंडी 20,000 रुपयांचा निधी देण्यात येणार आहे। तसेच वारीचा प्रस्ताव युनेस्कोकडे पाठवण्यात येणार असल्याचेही यावेळी त्यांनी घोषित केले।